आता तलवार काढली नाही तर परत तलवार काढायला संधी मिळणार नाही। ज्या लोकांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्या लोकांना त्यांची जागा दाखवायचे काम येणाऱ्या 7 तारखेला करायचे आहे। महाविकास आघाडीचे नेते माजी मंत्री सतीश पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल। महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ मोह तालुक्यातील कामठी येथील आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते। आणि तो पक्का निर्णय काँग्रेसच्या बाजूने घ्यायचा आहे। या भूमिकेतून आलेले सर्व बंधू भगिनी आणि तरुण मित्र आपल्या उमेदवार आमच्या लहान भगिनी प्रणितीताईंसाठी ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे। वातावरण देखील त्या पद्धतीचं आहे। सोलापूरमधून अनेक लोक कोल्हापूरला येतात आणि येणारा प्रत्येक जण सांगतो की साहेब सोलापूरकरांनी ठरवलेलं आहे यावेळी प्रणितीताई खासदार होणार म्हणजे होणार। आणि एकदा सोलापूरकरांनी ठरवलं असेल तर मला काय अडचण वाटत नाही। आता कुणीतरी मला व्हिडिओ दाखवला विरोधी उमेदवाराचा। उमेदवार बसले 6 खुर्च्या आहेत, पुढे 9.5 खुर्च्या आहेत। जवळ 6 खुर्च्या आहेत, पुढे 9.5 खुर्च्या आहेत। माणसं नाहीत अशी उमेदवाराची विरोधी पक्षाच्या परिस्थिती त्या ठिकाणी। आणि ज्या कर्तृत्वान भगिनीनं आमदार म्हणून या सोलापूरमध्ये चांगल्या पद्धतीचं नाव केलं, चांगल्या पद्धतीनं काम केलं, त्याच भगिनीला आज मुंबईतून दिल्लीत पाठवायची संधी आपल्याला त्या ठिकाणी आलेली। म्हणजे 10 वर्ष जे खासदार म्हणून इथं मतं घेऊन गेले ते आपल्याला साधे भेटले सुद्धा नाही। आज तुमच्या घरातली मुलगी तुमची बहीण या नात्यानं प्रणिती तुमच्या पुढे आलेली आहे। आता तुमची जबाबदारी आहे, सोलापूरकरांची जबाबदारी हा सोलापूर जिल्हा कुठल्या बाजूने जातो हा निर्णय येणाऱ्या 7 तारखेला आपल्याला त्या ठिकाणी घ्यावा लागला। अनेक अडचणीचा ओळख प्रणितीताईंनी केलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे आम्ही मंत्री म्हणून आम्ही तसे आम्ही काम केलं। नेहमी प्रणितीताईंनी आपल्या मतदारसंघाच्या विकासाची कामं घेऊन येण्याची भूमिका आमदार म्हणून सातत्याने त्या ठिकाणी स्वीकारली। आणि म्हणून एक शिकलेल्या बोलणाऱ्या अनुभव असणारा खासदार आज आपल्याला मिळणार आहे। आता आपली जबाबदारी आहे की मतदान करून त्यांना खासदार म्हणून निवडून देण्याची आपली जबाबदारी असतात। 10 वर्षाचा निष्क्रियतेचा अनुभव आपल्या पाठीशी आहे। आता पुढच्या 5 वर्षाचा 10 वर्षाचा 20 वर्षाचा पुढच्या काळातला विकासाचा अनुभव आपल्याला घ्यायचा असेल तर फक्त आणि फक्त प्रणितीताईच खासदार झाल्या पाहिजेत ही भूमिका आपल्याला त्या ठिकाणी स्वीकारली। आज तालुक्यातले अनेक प्रश्न आहेत। राज्यात गेल्या 2 वर्षापूर्वी आलेलं सरकार हे फोडाफोडीचं आलेलं सरकार दुधाचं अनुदान जाहीर केलं। गाईच्या दुधाचं किती लोकांना मिळालं मला माहित नाही, मिळालं का? अटीच एवढ्या घटल्यात की ते 5 रुपये येता येता आमचे 50 रुपये संपले। म्हणजे मस घेतली होती दुधाला, आता व्याला आली तरी 5 रुपये काय मिळालं नाही। अशी आमची परिस्थिती दुधाच्या अनुदानाची त्या ठिकाणी झाली। हे फसवा सरकार, ज्या सरकारनं नुसत्या घोषणा केल्या काही केलं नाही या पद्धतीचं हे सरकार आहे। मराठा आरक्षणाचे निर्णय झाले, कोण कोर्टात जाते नावं तुम्ही बघा, कुणाच्या संबंधित आहे ती माणसं जी कोर्टात जातात ती जाहीरपणे सांगतात की आम्ही आमच्या नेत्याच्या जवळ आहोत। हे फडणवीस साहेबांचं नाव सांगतात की आम्ही यांच्या जवळ आहोत, तीच माणसं कोर्टात जातात, हे आरक्षण थांबवायचं काम त्या ठिकाणी करतात। मग नेमका आरक्षणाला विरोध कुणाचा आहे हे लोकांना आता लक्षात आलेलं आहे। आणि म्हणून माझी विनंती आहे की अनेक जाहीरनाम्यातले मुद्दे अमित देशमुखांनी आपल्या समोर सांगितले। विशेष करून महिलांना, गरीब महिलांना महिन्याला 8,500 म्हणजे वर्षाला 1 लाख रुपये काँग्रेसची सत्ता आल्यावर तुमच्या अकाउंटवर डायरेक्ट त्या ठिकाणी मिळणार। डायरेक्ट नवऱ्याच्या अकाउंटवर नाही, तुमच्या अकाउंटवर डायरेक्ट महिन्याला 8,500 रुपये। मुलगा ग्रॅज्युएट झाला, मुलगा डिप्लोमा झाला की त्याला ताबडतोब 1 लाख रुपये त्या ठिकाणी दिले जाणार आहेत। या पद्धतीचा निर्णय आमचे नेते राहुल गांधींनी घेतलेला। समाज आहे
आता तलवार नाही काढली तर परत काढायला मिळणार नाही. आलं त्यावेळी या ठिकाणी वार केला तरच ही संधी आपल्याला साधता येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे पायी कमी असो तर मराठ्यांना फसवणाऱ्यांना त्यांची जागा दाखवायची जबाबदारी आपल्याला 7 तारखेला घ्यावी लागेल. 7 तारखेला आपल्याला या मताद्वारे निर्णय घ्यावा लागेल. आम्ही जर बटन योग्य दाबलं नाही तर त्यांना वाटेल की आम्ही जे करतोय ते बरोबर आहे. मराठा आरक्षणामध्ये आम्ही जो काही खेळ खंडोबा केलेला आहे तो बरोबर आहे हे त्यांना वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, ज्या लोकांनी मराठा आरक्षणाला विरोध केला, समाजामध्ये तेढ आणण्याचं काम ज्या लोकांनी केलं त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचं काम येणाऱ्या 7 तारखेला आपल्याला करावं लागेल.